चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी असेल त्याच्यानंतर गणित असेल या सर्व विषयांचे तुम्हाला आयएमपी प्रश्न दिले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करणार, इयत्ता 7वीचे आपण पॅट या परीक्षेचा बघा मित्रांनो इंग्रजीचा जो पेपर बाकी आहे त्या इंग्रजीच्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न आयएमपी येणार आहे, कोणकोणते प्रश्न येऊ शकतात आणि आलेल्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे लिहायची, कोणतं असणार पूर्ण व्याकरणासहित तुम्हाला काय करणार मित्रांनो पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि कमेंट मला नक्की कळवा का आपण दिलेले जे आयएमपी प्रश्न होते आपले ते तुम्हाला आले होते का नव्हते। ठीक आहे, एकदा कमेंट करा। ठीक आहे, चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करतो। बघा आपण जे आयएमपी प्रश्न आहे का परीक्षेला 100% येऊ शकतात तेच प्रश्न आपण बघणार आहे, बाकीचे बघणार नाहीये। ठीक आहे, का जे 100% येऊ शकतात। ठीक आहे, बघा चला आता इंग्लिशचा आपण काय करणार आहे आयएमपी प्रश्न बघून घेते। बघा पहिला बघा तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल, त्या पॅसेज मधून तुम्हाला काय करायचं मित्रांनो उत्तर शोधून घ्यायचे। बघा राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स। बघा काय करायचं तुम्हाला का दिलेलं जे सेंटेन्स असणार आहे ते ट्रू आणि फॉल्स तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे बघा मित्रांनो। ठीक आहे, बघा ट्रू आणि फॉल्स मध्ये तुम्हाला काय करायचे ते उत्तर तुम्हाला लिहायचे ते। बघा आता पहिला बघूया आपण डायरेक्टली। बघा काय दिले बघा मित्रांनो, द चिल्ड्रन वी आर हॅपी इन द जेंट्स गार्डन। बघा काय का जेंट्सच्या गार्डन मध्ये मुलं हे हॅपी होते का, बघा याचं मित्रांनो उत्तर आहे फॉल्स। काय याचं उत्तर मित्रांनो फॉल्स आहे। पुढे बघा द जेंट्स हॅड द रिटर्न टू हिज गार्डन आफ्टर द 70 इयर्स। जर पॅसेज वाचला तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर दिसतं आफ्टर द 7 इयर्स। हाऊ मेनी इयर्स? 7 इयर्स। सो दॅट्स बी दिस आर द रॉंग सेंटेन्स मीन्स फॉल्स सेंटेन्स। ठीक आहे, याचं हे उत्तर फॉल्स आहे। पुढे बघा वेब डायग्राम द जेंट्स गार्डन। बघा काय द जेंट्स जे गार्डन आहे मित्रांनो त्या गार्डन मध्ये काय काय बघा त्याच्यामध्ये फ्रुट्स आहे, त्याच्यानंतर 12 पीच ट्री आहे, त्याच्यानंतर सॉफ्ट ग्रीन ग्रास आहे, त्याच्यानंतर बर्ड्स आहे। ठीक आहे ना, ब्युटिफुल आपण गार्डन म्हणतो त्याला। तर हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही दोनच लिहायचे, जास्त लिहायची गरज नाहीये। ठीक आहे, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो मॅच द फॉलोइंग। बघा आता काय करायचं तुम्हाला जोड्या लावायचे। बघा मित्रांनो काय करायचे जोड्या लावायचे। जर आता पॅसेज नीट वाचला, काय केलं आपण पॅसेज जर नीट वाचून घेतला तर पॅसेज मध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या आपल्याला काय भेटणार आहे ती एकदम जे काही असणार आहे मित्रांनो। बघा काय का जे काही उत्तर असणार आहे आपल्याला ते पूर्ण तिथं भेटून जाणार आहे। चला पहिला बघूया। आता बघा रिच दिलाय तर पहिला विद्यार्थी मित्र लक्ष द्या, रिच काय तर फ्रूट आहे। पुढे बघा ग्रोफ, त्याच्यानंतर त्याचा आवाज काय तर व्हॉइस आहे आणि त्याच्यानंतर ग्रीन काय तर ग्रास आहे बघा मित्रांनो। ठीक आहे, याच्या योग्य जोड्या लावून घ्यायचं। पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 1 आणि तिसऱ्याचं 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा मित्रांनो डू ॲज डायरेक्ट मग काय दिले द बर्ड सॅट ऑन द ट्री आयडेंटिफाय द टेन्स। बघा काय करायचं टेन्स आयडेंटिफाय तुम्हाला करायचं सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स। जर आता आपण बघितलं आपण सीटचा बघा सॅट दिलाय, सॅट हा बघा काय तर हा आपल्याला माहितीये का काय पास्ट टेन्स आहे। कोणता टेन्स आहे मित्रांनो पास्ट टेन्स आहे। सीट असतात तर प्रेझेंट असतात, सिटिंग असतात तर फ्युचर असतं, पण सॅट दिलाय म्हणजे काय हा पास्ट टेन्स। याच्यामध्ये ऑप्शन एकच आहे सिंपल पास्ट टेन्स, ऑप्शन नंबर बी। चला त्याच्यावर लॉक करा, त्याला ताला लावा, कुलूप लावा। नेक्स्ट बघा वन डे द जेंट्स केम बॅक पिक आउट द नाउन्स। बघा त्याच्यामधलं काय करायचं नाउन पिक करायचे आणि नाउन हे जेंट्स आहे। बघा काय जेंट्स आहे। ठीक आहे, पुढे बघा रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज। बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन। बघा पहिला दिला आता who should not read the poem, who should not read the poem and readers not the read the poem। बघा काय readers। पुढे बघा in what manner does the poet address his readers। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अँग्रीली। बघा का अँग्रीली, कारण त्यांनी एकदाच पोलाइटली सांगितले, म्हणजे काय सांगितले आपण जसं बोलतो मी तुम्हाला एकदा सांगतोय, हा एकदाच प्रेमात सांगतोय नंतर मी सांगणार नाही, याचा अर्थ आपण रागात सांगत असतो, बरोबर आहे, म्हणून त्याचा काय ऑप्शन क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम द इन्स्टेड ऑफ द रीडिंग द पोएम द पोएट सजेस्ट हिज रीडर्स हॅव्हिंग फन पोएम नियरली डन। ठीक आहे, अशा प्रकारे 2 तुम्हाला याचे वाक्य पूर्ण करायचे। पुढे बघा फाइंड द पेअर्स ऑफ द रायमिंग वर्ड्स। कवितेत जे रायमिंग वर्ड्स येणार आहे ते कोणकोणते असणार आहे जेल, फ्रेल, प्ले, अवे, डू, टू। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे एक लिहायचे। फक्त तुम्हाला इथं सांगितले एनीवन सांगितले, तुम्ही कोणतीही त्याच्यापैकी एक लिहू शकतात। ठीक आहे, नीट जर कविता तुम्हाला ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर तुम्हाला एकदम त्याच्यामध्ये दिसून आले, किंवा ह्या जरी पाठांतर केला तरी काय अडचण नाही। आणि मित्रांनो लक्षात घ्या खात्रीशीर 100% येणार आहे,
ठीक आहे ना. त्याच्यामुळे चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, व्हिडिओला पण लाईक करून द्या, जेणेकरून अजून जे कंटेंट असेल ते तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करू शकतो. फक्त मित्रांनो सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट करतोय, तुम्ही मला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट पण करायला विसरू नका आणि लाईकचं बटन पण दाबायला विसरू नका. पुढे बघा, पुढचं बघा आता डू ॲज डायरेक्ट बघा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन बघा. पहिला दिलाय दे आर प्लेइंग. काय करायचे बघा, चेंज द सेंटेन्स इंटू पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघा काय करायचे, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. मग आता आर दिलं ना, आरचं काय करायचं, विअर करायचं. काय करायचं, आरचं काय करायचं, विअर करायचं. WURE लावायचं. बस आपलं उत्तर तयार आहे. पुढे बघा, ही हॅज पास द एक्झामिनेशन. चेंज द सेंटेन्स इंटू पास्ट परफेक्ट टेन्स. काय, पास्ट परफेक्ट टेन्स सांगितलंय, मग याच्यामध्ये फक्त काय करायचं, हॅज लावायचा. काय लावायचा बघा, हॅज लावून द्यायचा. ठीक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं इज आहे, हा पुढं, नंतर इथं हॅज लावतो. ठीक आहे. पुढे बघा, मेक अ नेगेटिव्ह सेंटेन्स. बघा काय, मेक अ नेगेटिव्ह सेंटेन्स. बघा बॉईज आर प्लेइंग अ गेम. लक्षात घ्या मित्रांनो, काय, बॉईज आर प्लेइंग अ गेम. तर नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करा तुम्हाला, मग याला काय करायचं, नॉट लावायचा. बॉईज आर नॉट प्लेइंग गेम. काय, बॉईज आर नॉट प्लेइंग गेम. नेक्स्ट बघा, पिंकी हॅज फिनिश हर बुक. मग तुम्ही याला नेगेटिव्ह सेंटेन्स कसं करू शकता, पिंकी हॅज नॉट स्टार्टेड हर बुक किंवा पिंकी हॅज नॉट फिनिश हर बुक. स्टार्टेड टाकलं, फिनिश टाकलं तरी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द अंडरलाइन वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स अँड ट्रान्सिटिव्ह आणि इनट्रान्सिटिव्ह. बघा मित्रांनो, बघा आता काय याच्यामध्ये लक्षात घ्या का, जे ट्रान्सिटिव्ह असतात आणि इनट्रान्सिटिव्ह असतात याच्यामध्ये डिफरंट काय समजून घ्या. ट्रान्सिटिव्ह म्हणजे काय, एखादी ऍक्शन किंवा एखादी क्रिया कधी आपण परफेक्टच करत असतो. काय करत असतो आपण, परफेक्टच करत असतो. आणि इनट्रान्सिटिव्ह म्हणजे काय, का त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट नसतो किंवा ती डायरेक्ट क्रिया नसते. म्हणजे बघा आता राईट युअर नेम, जर तुला राईट युअर नेम हिअर, तुला तिथं नाव लिहायला सांगितलं तर तू नाव कोणाचं लिहिशील, तुझंच नाव लिहिणार. बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं का तुमचं नाव लिहा किंवा तुमचं नाव सांगा, तर तुम्ही थोडंच बाजूवाल्याचं नाव सांगणार आहे. बरोबर ना, बाजूवाल्याचं नाव सांगशाल का तुम्ही, नाही सांगणार, तुमचंच नाव सांगणार आहे. बरोबर आहे. मग याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह. आणि पुढे बघा, इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट नसतो, डायरेक्ट हे नसतं. आता बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय, काय दिवसभर फिरत बसतात का, नाही, ते कुठंतरी फांदीवरती, झाडावरती, त्यांच्या घरट्यामध्ये जात असतात. बरोबर आहे. म्हणून काय इनट्रान्झिटिव्ह आणि वरचं असणार आहे ट्रान्झिटिव्ह. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द अंडरलाइन ऑब्जेक्ट ॲज अ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फॉलोइंग सेंटेन्स. मिसेस देसाई टीचेस अज इंग्लिश. मग आता ओळखायचे आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट इंग्लिश आहे, डायरेक्ट इंग्लिश शिकवली जाते. काय केलं तर डायरेक्ट इंग्लिश शिकवली जाते. नंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय, अज म्हणजे काय, तर ते आपल्याला शिकू शकतात, दुसऱ्याला शिकू शकतात, बाकीचे मेंबर असेल त्यांना शिकू शकतात. बरोबर आहे. पुढे बघा, रीड द वर्ड पिक्चर ऑफ द बॉक्सर अँड बॉक्सेस अँड कम्प्लीट ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. बघा, फाइंड द कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पिक्चर. आता तुम्हाला एक चित्र दिलं जाईल, त्या बॉक्समध्ये तुम्हाला शब्द दिले जातील, ते शब्द बघून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे. कोणकोणते असणार आहे, आता मी उत्तर सांगणार आहे, ते घेतले तरी चालेल किंवा अजून जरी घेतलं तरी तुम्हाला काही अडचण नाही, पण त्याच्यामधूनच तुम्हाला शोधायचे, 100% तुम्हाला त्याच्यामधून शोधायचे आहेत मित्रांनो. ओके. बघा, फर्स्ट वर्ड, फाइंड कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पिक्चर एनीवन. बघा याच्यातलं कोणतंही एक तुम्हाला वर्ड काय करायचे, कंपाऊंड वर्ड शोधायचे. म्हणजे फुटबॉल म्हणजे काय, फुट पण येतो आणि बॉल पण येतो. बरोबर, दोन शब्द मिळून एक शब्द तयार होतो, फुट आणि बॉल. पुढे बघा, फाइंड द ऑपोजिट वर्ड द फॉलोइंग एनीवन. बघा त्याच्यातलं काय करायचं, एखादा ऑपोजिट वर्ड तुम्हाला शोधायचा. मग आता बघा, इझीचा काय होतं मित्रांनो, हार्ड. इझीचा काय होतं मित्रांनो, हार्ड. बरोबर आहे. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा काय, अल्फाबेटिकल ऑर्डर्स. बरोबर आहे. एबीसीडी नुसार झेड पर्यंत, झेब्र्यापर्यंत जे जे पहिले येतील ते एक एक नंबरला असं उचलत घ्यायचं. बरोबर आहे. बघा स्टार्टिंगला ए पहिला येतो म्हणून 1 नंबरला, नंतर ABCDEF. बरोबर आहे 2 नंबरला, नंतर काय येतो जे आणि नंतर के, म्हणून 1 2 3 4 अशी त्याची सिरियल असणार आहे. ठीक आहे. बघून घ्या फक्त. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेंज. बघा आता याच्यातलं कुठलंही वर्ड चेंज करा, असं काही नाही का मी जे केले तेच तुम्हाला करायचे. फक्त लक्षात घ्या, जो शब्द तुमचा दिला असेल त्याच्या लास्टला बघा, आता गेमर शब्द त्यांनी दिलाय, तर गेमरच्या शेवटी बघा काय येतो मित्रांनो, गेमरच्या शेवटी बघा विद्यार्थी मित्रांनो काय येतो, तर आर येतो. या आर या शब्दापासून कोणता शब्द तयार होऊ शकतो हे तुम्हाला बघायचे. बरोबर आहे. मग आर पासून बघा मित्रांनो काय तयार होतो, समजा आपण घेतला रॅबिट. काय घेतला, रॅबिट घेतला. रॅबिटच्या नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, रॅबिटच्या शेवटी टी आला, मग टी पासून समजा टायगर घेतला, नंतर आर घेतला आपण, आर पासून रन होतो, आणि नंतर रनच्या लास्टला काय आला, एन आला, एन पासून नोज घ्या किंवा अजून काय असेल ते नेक तुम्ही वगैरे घेऊन ठेवता.
ठीक आहे ना. फक्त लक्षात घ्या, जो लास्टला शब्द असतो त्याच्यापासून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे आणि पुन्हा जो त्याच्या लास्टला त्याच्यापासून नवीन शब्द तयार करायचे. नेक्स्ट बघा, रीड द फॉलोइंग टाइम टेबल अँड आन्सर द क्वेश्चन. बघा टाइम टेबल तुम्हाला दिलं असेल, एक बस स्टँडचं टाइम टेबल असेल, एअरपोर्ट बस स्टँडचं, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं, आन्सर लिहायचे. फर्स्ट बघा, व्हॉट डज द टाइम टेबल रिप्रेझेंट? द टाइम टेबल रिप्रेझेंट देअर द एअरपोर्ट बस सर्व्हिस. बघा काय मित्रांनो, याचं आन्सर एअरपोर्ट बस सर्व्हिस हे त्याचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा, लिस्ट एनी 2 वर्ड्स रिलेटेड बस जर्नी. बस जर्नी विषयी तुम्हाला रिलेटेड वर्ड लिहायचे. म्हणजे काय, आता बसचा रूट असू शकतो, बरोबर आहे, बट असू शकतो. आता आमच्याकडं अकोले कसारा या मार्गे बस जाते, तुमच्याकडे जात असेल, बरोबर का नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या रुटिंग असतात. त्याच्यानंतर बस स्टँड असतो का, बस स्टँड असतो. त्याच्यानंतर सर्व्हिस असते का, एक सेवा म्हटली जाते, बरोबर आहे. आणि अजूनही याच्याविषयी तुम्हाला असं तिकीट वगैरे काय शब्द ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, फक्त दिलेला पॅसेज नीट तुम्ही वाचून घ्यायचा. नेक्स्ट बघा, विच रूट नंबर गोज फ्रॉम द स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट. बघा काय, कोणता असा रूट आहे का तो स्वारगेट ते पुणे जातो, तर रूट नंबर काय A3. रूट नंबर काय A3. नंतर बघा, हाऊ मेनी रूट्स आर अवेलेबल ऑफ द रिचिंग पुणे एअरपोर्ट. बघा काय, का किती रूट असे आहेत का ते पुणे एअरपोर्टला जातात, तर त्याच्यामध्ये एकूण किती मार्ग, ती 5 रूट, म्हणजे काय 5 रूट्स असे दिले का, एकूण 5 मार्ग असे का ते पुणे एअरपोर्टला रस्त्याने जातात, किंवा त्याचे असे मार्ग होते का त्या मार्गाने आपण पुणे एअरपोर्टला पोहोचू शकतो. देन व्हॉट टाइम डज द फर्स्ट बस डिफॉल्ट फ्रॉम द हिंजेवाडी टू पुणे एअरपोर्ट. तर याचा आन्सर काय का, अशी का कोणती फर्स्ट बस आहे का ती हिंजेवाडी पासून तर पुणे एअरपोर्ट पर्यंत जाते, तर मित्रांनो त्याचा आन्सर आहे 5:30 AM. काय 5:30 AM, सकाळचे म्हणजे 5:30 AM, बरोबर आहे, 5:30 वाजता. पुढे बघा, विच युट्यूब लिंक वुड यू रेफर टू द फॉर डिटेल इन्फॉर्मेशन. का अशी कोणती युट्यूबची लिंक आहे का त्याच्यावरून तुम्ही बघू शकता, बरोबर आहे. जसं आपला युट्यूब चॅनल आहे, आपली एखादी लिंक टाकली तुम्ही बघितलं सगळं आपला चॅनल दिसून जातो, बरोबर आहे का नाही. एखाद्या चॅनलची लिंक पाठवली मी तर त्याच्यावरती पूर्ण चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील, बरोबर आहे. मग याच्यामध्ये याचा कुठला आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तर youtube.com बघा, ट्रॅव्हल इंडिया. ठीक आहे, काय youtube.com ट्रॅव्हल इंडिया, तर नीट बघून घ्या. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघतोय. व्हिडिओ आवडते लाईक करून द्या आणि पटापट सबस्क्राईब करा. नुसते पाहते मोकार पाहते, सबस्क्राईब कर ना भाऊ, सबस्क्राईब कर ना, मेहनत लागते ना. जे प्रश्न देतोय ते प्रश्न परीक्षेला येत आहे का नाही, येत आहे ना, मग सबस्क्राईब करायला काय अडचण आहे, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही मला सपोर्ट करा, बस काय अडचण नाही आपल्याला. मी काय म्हणत नाही का हे द्या ते द्या, सगळं तुम्हाला फ्री मध्ये असणार आहे. फक्त एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट आपल्या एका प्रत्येक व्हिडिओला आला पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड केअरफुली अँड ट्रान्सफर द नेसेसरी इन्फॉर्मेशन इन द चार्ट गिवन बिलो. बघा असा एक कंटेंट दिला असेल तुम्हाला. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलाय, पॅराग्राफ, 2 पॅराग्राफ दिले रवींद्रनाथ टागोर यांचा आणि कुसुमराज यांचा. तुम्हाला काय केलेलं आहे, 2 प्रकारचा तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. चार्ट म्हणजे तुम्हाला कंप्लीट करायचा, पण तुम्हाला पॅसेज दिला असेल तो वाचून घ्यायचा. ठीक आहे, उत्तर बघा काय ते. बघा, रवींद्रनाथ टागोर यांचा बर्थ म्हणजे जन्म 7 मे 1861. कुसुमाग्रज यांचं काय 27 फेब्रुवारी 1912. पुढे बघा, लँग्वेज काय का रवींद्रनाथ टागोर यांना लँग्वेज कोणकोणते यायच्या, बेंगाली, इंग्लिश, आणि कुसुमाग्रज यांना कोणते यायचे तर मराठी लँग्वेज. ओके, देन विच स्टेट टू बिलॉंग रवींद्रनाथ टागोर अँड ही वॉज बिलॉंग टू द वेस्ट बंगाल अँड कुसुमाग्रज ऑल्सो बिलॉंग टू द महाराष्ट्र, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, लिटरेचरली वर्क काय तर पोएट, रायटर, कंपोजर्स, त्याच्यानंतर प्ले रायटर्स, नोवेल्स, हे सगळं तुम्हाला त्या पॅचमध्ये दिलं असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, वाचून घ्यायचे. ठीक आहे, नोवेलिस्ट. पुढे बघा, अवॉर्ड्स बघा काय भेटले होते रवींद्रनाथ टागोर यांना, नोबेल प्राइज. नंतर कुसुमाग्रज यांना काय काय ज्ञानपीठ अवॉर्ड भेटला होता. नंतर यांची डेथ कधी झाली तर मित्रांनो लक्षात घ्या, 7 ऑगस्ट 1941 ला, आणि कुसुमाग्रज यांची डेथ कधी झाली तर 10 मार्च 1999 ला. ठीक आहे, तर हे पूर्ण चार्ट रीड करून घ्यायचा आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण माहिती असणार आहे. दोन्ही उत्तम लेखक होते, यांच्या खूप साऱ्या अशा लेखणी आहेत का जे आपल्या भारताभर प्रसिद्ध झाल्या. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, 9 राईट द नोट ऑफ थँक्स टू युअर पॅरेंट्स ऑन द रिसिव्हिंग अ न्यू बायसायकल ॲज अ बर्थडे गिफ्ट फॉर देम. काय का तुमच्या घरच्यांनी, मम्मी पप्पाना, भाऊ बहीण वगैरे काय असेल, आजी आजोबा कोणी असेल, तुमच्या फॅमिलीतून तुम्हाला काय केलं, काय सायकल गिफ्ट केलं तुमच्या वाढदिवसानिमित्त, बर्थडेला तुमच्या सायकल गिफ्ट केली, बरोबर आहे. मग ती बर्थडेला सायकल गिफ्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्यांचं एक थँक्सचं पत्र लिहायचे, तुम्हाला काय करायचं किंवा नोट लिहायचे. ठीक आहे ना, का आपण काय म्हणतो, डिअर पॅरेंट्स किंवा डिअर ग्रँडमा, ठीक आहे ना, किंवा डिअर ब्रदर्स, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी व्हेरी मच गिफ्ट बायसायकल ऑन द माय बर्थडे. ठीक आहे ना, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, छोटासा 7 ते 8 ओळीमध्ये तुम्हाला एक निबंध लिहायचे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ट्रान्सलेट करायचे. ट्रान्सलेशन बघा काय, बघा, विकेट म्हणजे काय, दुष्ट,
हनी म्हणजे काय, मध, खातो ना मध, ठीक आहे ना. त्याच्यानंतर रॉक म्हणजे काय, खडक, रॉक म्हणजे काय, खडक. त्याच्यानंतर फनी म्हणजे काय, मजेदार, फनी म्हणजे काय, मजेदार. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फेअर्स एक्सप्रेशन इनटू युअर मदर टंग. बघा पहिला दिलाय ग्रेट सायंटिस्ट ऑफ द इंडिया म्हणजे काय, भारताचे महान शास्त्रज्ञ, काय, भारताचे महान शास्त्रज्ञ. दुसरा बघा मेलोडियस साऊंड ऑफ द मेरिडम्स, काय, तर मृदंगाचे मधुर नाद. पुढे बघा ब्ल्यू वॉटर ऑफ द ऑसेन, काय, महासागराचे निळे पाणी. आणि लास्ट नंबरचा काय, डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट, काय, रमन प्रभावाचा शोध लागला. ठीक आहे, रमन प्रभावाचा शोध. नंतर बघा ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर. बघा फर्स्ट काय दिलंय, प्लीज डोंट रीड दिस बुक म्हणजे काय, हे पुस्तक वाचू नका, काय, हे पुस्तक वाचू नका. डोंट दिलाय म्हणून नका, ठीक आहे. असं असं ना, प्लीज रीड दिस बुक, हे पुस्तक वाचा, पण डोंट दिलाय म्हणून काय, हे पुस्तक वाचू नका. नेक्स्ट दिलं बघा, रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर म्हणजे काय, रवींद्रनाथ टागोर काय होते, हे महान लेखक होते. बरोबर आहे, रवींद्रनाथ टागोर हे काय होते, महान लेखक होते. तर पूर्ण लिहून घ्यायचं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तर पत्रिका बघतोय, म्हणजे प्रश्नपत्रिका सहित उत्तर पत्रिका बघतोय. तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, काळजी करू नका, अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला येतील, हेच आयएमपी प्रश्न असणार आहे. तर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण लाईक करू द्या, आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. ठीक आहे, भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, काळजी घ्या, काय अडचण असेल तर मला तुम्ही कळवा. ठीक आहे, आणि सगळ्यांनी इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे, त्या इंस्टाग्रामच्या लिंकवर जाऊन मला फॉलो करून घ्या मित्रांनो. ठीक आहे.